I request Honorable Sri S.B. Bhatt, President DSTI, to give a welcome address for the today's seminar. नमस्कार. आदरणीय भोंगळे साहेब, आदरणीय डी पवार साहेब, आदरणीय फडसरे साहेब, आदरणीय डॉक्टर एस एल पवार साहेब, बोकारे साहेब, माने साहेब, खाली बसलेले नेरकर साहेब आणि आपले निबे साहेब, बोकारे साहेब आणि सर्व उपस्थित असलेले रिस्पेक्टेड मेंबर्स आणि आपले सगळे एक्झिक्युटिव्ह. आता फक्त गेस्ट लोकांच्या माहितीसाठी मी 1 मिनिटात सांगतो की DSTI ही ऑर्गनायझेशन 1936 साली आपली स्थापन झाली लालचंद हिराचंद यांच्या पुढाकाराने आणि आता त्यावेळेसपासून आणि हे एक आपली ट्रस्ट आहे आणि आम्ही नॉन प्रॉफिट नो लॉस मध्ये सगळे असे उपक्रम घेतो हातामध्ये की टेक्नॉलॉजी प्रमोट करण्यासाठी प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल दोन्ही ह्याच्यामध्ये. तर असे आपले आता पण भरपूर पेपर झालेले. दर महिन्याला आम्ही 1 किंवा 2 पेपर्स घेत असतो. तर यावेळेस आता त्याच्यामधला आजचा पेपर असा आहे की ड्रीप इरिगेशन वरती. कारण दुष्काळामध्ये पाण्याचं शॉर्टेज फार आहे. आता प्यायला सुद्धा पाणी नाही. तर अशा वेळेस पाण्याचं महत्व खूप जास्त आहे. त्यामुळे आता ड्रीप इरिगेशन वरती आपण हा सेमिनार घेत आहोत. आता मला वाटतं की ड्रीप इरिगेशनच्या बरोबरच आपण स्टोरेज कसं काय वाढवायचं पाण्याचं त्याचा पण थोडा विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ आता आमच्या गावात मी एक प्रयोग केला होता की आमच्या गावाकडनं 2 ओढे वाहतात. तर त्या 2 ओढ्यामध्ये कमी जास्त असे चढ उतार असतात खाली बॉटमला. तर आम्ही काय केलं ते जिथं खड्डा आहे तिथं आणखी जास्त पॉकलेटला खोदलं सगळं आणि ज्या ठिकाणी चढ आहे तिथं 50 फूट अशी जागा सोडली म्हणजे आपोआपच ते थांबते तिथं पाणी. तर असं करून आम्ही तिथं आमच्या गावाला ओढ्यामध्ये केलं होतं. तर अशाच प्रकारच्या तळी खोदणे किंवा तलाव मोठे मोठे खोदणे वगैरे अशी काही कामं करून जसं आपण पाणी सेव्ह करतो ड्रीप इरिगेशननी तसं पाणी सुद्धा वाचवत आलं कमीत कमी खर्चामध्ये म्हणजे फक्त डिगिंग करून. तर मला वाटतं ते सुद्धा चांगलं होईल. तर त्या आजच्या अशा ह्याच्यामध्ये आपले 7-8 पेपर्स आहेत ड्रीप इरिगेशन वरती. त्याच्यासाठी आज आपले आदरणीय पाहुणे चीफ गेस्ट श्री भोंगळे सर इथं उपस्थित आहेत. तर सर्वांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो. श्री भोंगळे साहेब स्वतः डबल MA आहेत, MPhil आहेत, PhD इरिगेशन मध्ये आहेत, MPhil मध्ये भूजलशास्त्र मध्ये आहेत आणि इरिगेशन मध्ये पोस्ट डॉक्टरेट आहेत. ते 3 मासिकाचे संपादक आहेत आणि पुस्तके त्यांची 14 प्रकाशित झालेली आहेत. तसंच त्यांनी संपादित केलेली 7 पुस्तकं आणि त्यांना जवळजवळ 17 पुरस्कार कृषी क्षेत्रामध्ये मिळालेले आहेत आणि ते सगळे महाराष्ट्र शासनाचे आहेत. तर हे असे एवढे स्टडीड आहेत तरी मला वाटतं इस्रायलला वगैरे व्हिजिट्स केलेले आहेत आणि त्याच्यावरती पण पुस्तकं लिहिलेली आहेत. तर त्यांचं या बाबतीतलं ज्ञान अतिशय जास्त आहे आणि माझा त्यांचा परिचय 1995 सालच्या अगोदरचा पासून आहे. त्यामुळं मी त्याला पर्सनली पण ओळखतो की त्यांनी किती काम केलेलं आहे या क्षेत्रामध्ये आणि ते आज आपल्या इथं लाभलेले आहेत. त्यामुळे मी त्यांचं इथं स्वागत करतो DSTIच्या वतीनं. तसेच त्यानंतर आपले दुसरे महत्वाचे गेस्ट आहेत राहुरीचे आपले डॉक्टर डी पवार साहेब आहे. ते पण याच्यामध्ये डॉक्टर AS कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी राहुरी. तसंच त्याचे इरिगेशन वॉटर मॅनेजमेंटमध्ये भरपूर काम झालेलं आहे आणि ते त्याच्यामध्ये ते इंटर फॅकल्टीचे इंचार्ज म्हणून 19 टप्प्यापर्यंत काम पाहत होते आणि आता पाणी व्यवस्थापन या विषयावरती त्यांचं खूप काम झालेलं आहे. तर त्यांचं आज आपल्याला इथं उपस्थित राहून मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे मी DSTIच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो. त्यानंतर आपले जे गेस्ट आहेत आपले मोठे साहेब काही कारणास्तव मुंबईला जायला लागलो कारण शासनाचं काम असेल तर जायला लागतं. त्यामुळे फडसे आदरणीय उपसंचालक कृषी विभागाच्या आपल्याकडे त्यांच्या वतीने हजर आहेत. तर ते पण या क्षेत्रामध्येच तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी याच्यात भरपूर काम केलं आहे. मी त्यांचं या DSTIच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. तसेच आपले इथं
आता बरेचसे नेक लिहिले किंवा 3-4 कंपन्या आहेत की ज्याने हा प्रोग्राम स्पॉन्सर केलेला आहे. त्याच्यामध्ये ते कोठारी ते एक मिस्टर विजय कुमार आहेत आणि नेटवर्क आमचे देशमुख साहेब आहेत आणि तिसरं कुठली गोष्ट जैन एज्युकेशनचे ही गोष्ट BD झाले डॉक्टर BD झाले. तर या सर्वांचं मी DST तर्फे स्वागत करतो आणि त्यांचं आपल्याला एक भरपूर मार्गदर्शन मिळणार आहे. तर त्यांना विनंती करतो की ते मार्गदर्शन तरी करावं आणि आपल्या त्याच्या गायडून तिला भरपूर पहिला होईल. तर DSTच्या वतीनं मी त्यांचंही स्वागत करतो. तसेच आपल्या इथं आपलं DSTचे उपाध्यक्ष बोखारेच आहे. तसं आताच्या सेमिनारसाठी कष्ट घेणारे सगळे आपले संजीव माने साहेब आणि डॉक्टर SM पवार साहेब. तसेच डॉक्टर नेरकर साहेब हे तर नेहमी असतात, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची हेल्प असते आणि त्यांना बोलावता सुद्धा येतात दरवेळेस आणि प्रत्येक भाग घेतात. म्हणजे एवढं त्यांचं आपल्याला पाठिंबा आहे आणि सायला सपोर्ट करत असतात. तर ते आहेत. तसंच आज इथं नेबे साहेब आलेले आहेत, पांडुरंगाचे पूर्वी MD होते, तर आपले बोकारे साहेब पण आहेत. तर या सर्व लोकांचं मी स्वागत करतो आणि नंतर जेवढे आपले सगळे सिनियर लोक इथं गोळा झाले आहेत शुगर फॅक्टरीचे, ॲग्रिकल्चर क्षेत्रातले किंवा क्षेत्रातले वगैरे सगळे ज्याच्या सेमिनारसाठी उपस्थित आहेत, त्या सर्वांचंही मी DST तर्फे स्वागत करतो आणि मग प्रोग्राम चालू करावा असं विनंती करतो. Thank you, sir. Now I request Dr. Sanjeev Vadi, convener Agriculture section of DSA, to give opening remarks.